واذكر في الكتاب مريم إذ انتبذت من أهلها مكانا شرقيا فاتخذت من دونهم حجابا فأرسلنا إليها روحنا فتمثل لها بشرا سويا قالت إني أعوذ بالرحمن منك إن كنت تقيا قال إنما أنا رسول ربك لأهب لك غلاما زكيا قالت أنى يكون لي غلام ولم يمسسني بشر ولم أك بغيا قال كذلك قال ربك هو علي هين ولنجعله آية للناس ورحمة منا وكان أمرا مقضيا فحملته فانتبذت به مكانا قصيا فأجاءها المخاض إلى جذع النخلة قالت يا ليتني مت قبل هذا وكنت نسيا منسيا فناداها من تحتها ألا تحزني قد جعل ربك تحتك سريا وهزي إليك بجذع النخلة تساقط عليك رطبا جنيا فكلي واشربي وقري عينا فإما ترين من البشر أحدا فقولي إني نذرت للرحمن صوما فلن أكلم اليوم إنسيا فأتت به قومها تحمله قالوا يا مريم لقد جئت شيئا فريا يا أخت هارون ما كان أبوك امرأ سوء وما كانت أمك بغيا فأشارت إليه قالوا كيف نكلم من كان في المهد صبيا قال إني عبد الله آتاني الكتاب وجعلني نبيا وجعلني مباركا أينما كنت وأوصاني بالصلاة والزكاة ما دمت حيا وبرا بوالدتي ولم يجعلني جبارا شقيا والسلام علي يوم ولدت ويوم أموت ويوم أبعث حيا ذلك عيسى ابن مريم قول الحق الذي فيه يمترون ما كان لله أن يتخذ من ولد سبحانه إذا قضى أمرا فإنما يقول له كن فيكون وإن الله ربي وربكم فاعبدوه هذا صراط مستقيم فاختلف الأحزاب من بينهم فويل للذين كفروا من مشهد يوم عظيم أسمع بهم وأبصر يوم يأتوننا لكن الظالمون اليوم في ضلال مبين وأنذرهم يوم الحسرة إذ قضي الأمر وهم في غفلة وهم لا يؤمنون إنا نحن نرث الأرض ومن عليها وإلينا يرجعون. आणि या ग्रंथात मरियमचाही उल्लेख करा, जेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबाच्या लोकांपासून वेगळं होऊन पूर्व दिशेकडे एका ठिकाणी एकांतवास केला होता. जेव्हा मरियमनं आपल्या कुटुंबाच्या लोकांपासून वेगळं होऊन आडपडदा केला, तेव्हा आम्ही तिच्याकडे आपला आत्मारूपी प्रतिनिधी फरिश्ता पाठवला. तो संपूर्ण मानवाच्या रूपात तिच्यासमोर प्रगट झाला. मरियम फार घाबरली आणि भयभीत होऊन म्हणाली की तुझ्यापासून आपल्या बचावाकरता मी रहमानचं शरण मागते. अल्लाहचं थोडं देखील भय तू राखत असशील तर इथून निघून जा. जिब्रील म्हणाले, मी तर तुमच्या पालनकर्त्यातर्फे तुम्हाला पवित्र पुत्र देण्यासाठी पाठवला गेलो आहे. मरियम म्हणाली, मला मुलगा कसा बरं होऊ शकतो?
वास्तविक मला कोणत्याही मनुष्यानं हात देखील लावलेला नाही आणि मी कधीही शील पावित्र्य सोडलेलं नाही. फरिश्त्यांनी उत्तर दिलं की तुमच्या पालनकर्त्याचं हे फरमान आहे की अगदी असंच होईल. बापाशिवाय पुत्र निर्माण करणं माझ्याकरता सोपं आहे आणि आम्ही या मुलाला मानवांकरता एक निशाणी बनवू आणि आपल्यातर्फे त्याला कृपा प्रदान करू. आणि अल्लाहच्या हुकमानं या मुलाच्या जन्माचा फैसला झाला आहे. अल्लाहच्या या आदेशाचं हे ओझं तिला उचलावं लागलं आणि याच ओझ्यासह ती दूरच्या ठिकाणी एका घरात गेली. खजुरीच्या एका झाडाजवळ पोहोचताच तिला प्रसव वेदना होऊ लागल्या. तेव्हा मरियम म्हणाली, मी याच्यापूर्वीच मेले असते आणि नंतर माझी कोणी आठवणही काढली नसती तर फार बरं झालं असतं. तेव्हा उताराकडून तिला हाक ऐकू आली की हे मरियम, दुःख करू नकोस. तुझ्या पालनकर्त्यानं तुझ्या पायाखाली पाण्याचा एक झरा प्रवाहित केला आहे आणि खजुरीच्या या झाडाची फांदी आपल्याकडे खेचून थोडी हलव. तुझ्यावर ताजी खजूर झडू लागेल. खजूर खाऊन झऱ्याचं पाणी पी आणि डोळे थंड ठेव. आणि जर कोणी मनुष्य तुझ्या नजरेस पडला तर फक्त एवढंच सांग की मी रेहमानच्या नावानं रोजा राखण्याचा नवस मानला आहे. तेव्हा आज मी कोणत्याही माणसाशी बोलू शकत नाही. मग त्या बाळाला घेऊन ती आपल्या लोकांसमोर येताच लोक ओरडू लागले, हे मरियम, तू हे काय आणलंस? आता तर मोठा गजब उभा राहील. हे हारूनची बहीण, तुझा पिता काही वाईट मनुष्य नव्हता आणि तुझ्या आईनं देखील कलंक लागण्यासारखं कोणतंही काम केलं नव्हतं. उत्तर देताना मरियमनं बालकाकडे इशारा केला. लोक म्हणाले की आम्ही याच्याशी बोलणार तरी कसे? तो तर तुझ्या मांडीवरचं लहान बाळ आहे. तेव्हा आईच्या मांडीवरूनच ते बाळ बोललं की मी अल्लाहचा दास आहे. त्यानं मला ग्रंथ प्रदान केला आहे आणि मला नबी पैगंबर बनवलं आहे. मी ज्या ठिकाणी देखील राहीन अल्लाहनं मला समृद्धशाली बरकतवाला बनवला आहे आणि जोपर्यंत जिवंत राहीन तोपर्यंत मला नमाज आणि जकात नियमित अदा करण्याची ताकीद केली आहे. आणि मला हा आदेश दिला आहे की चांगला व्यवहार आणि सेवेद्वारे माझ्या मातेचा हक्क अदा करीत राहावं. आणि त्यानं अल्लाहनं मला कुणावर अतिरेक करण्यापासून आणि कठोर मनाचा होण्यापासून वाचवलं आहे. आणि ज्या दिवशी मी जन्मलो त्या दिवशी माझ्यावर अल्लाहतर्फे सलामती झाली. आणि जेव्हा मला मृत्यू येईल आणि ज्या दिवशी मला जिवंत करून उठवलं जाईल त्या दिवशीही माझ्यावर शांती सलामती राहील. ही सत्य घटना आहे ईसाची, जे मरियम पुत्र आहेत. तेव्हा जी सत्य गोष्ट होती ती आम्ही सांगितली. मात्र त्या लोकांची अवस्था अशी आहे की सत्य गोष्टीबाबतही ते शंका कुशंका धरतात. ही गोष्ट अल्लाहच्या शान वैभवाविरुद्ध आहे की एखाद्याला त्यांना आपली संतती बनवून घ्यावं. एखाद्याला अल्लाहचा पुत्र ठरवणं मोठी ऐबदार गोष्ट आहे आणि अल्लाह प्रत्येक प्रकारच्या आईब दोषापासून मुक्त आहे. त्याची शान तर अशी आहे की जेव्हा एखाद्या कामाचा फैसला करतो तेव्हा फक्त एवढंच म्हणतो की होऊन जा, मग ते काम घडून येतं. आणि ईसाचं आव्हान होतं की निसंशय अल्लाहच माझा रब आहे आणि तुमचाही रब केवळ अल्लाह आहे. तेव्हा सरळ मार्ग इच्छित असाल तर फक्त अल्लाहचीच उपासना करीत राहा. तेव्हा या टोळ्यांनी आपापसात या घटनेबाबत खूप मतभेद केला. परंतु एका मोठ्या दिवशी जेव्हा साक्ष कायम होईल तेव्हा या इन्कार करणाऱ्यांना भयंकर विनाशाला तोंड द्यावं लागेल. आज संधी आहे चांगल्या प्रकारे ऐकण्याची आणि पाहण्याची. मात्र जेव्हा या जुलमी लोकांना कियामतीच्या दिवशी आमच्याजवळ आणलं जाईल तेव्हा सर्वांना चांगलं माहिती होईल की हे लोक उघडपणे मार्गभ्रष्ट झाले होते. त्यांना या गोष्टीचं भय दाखवा की पश्चातापाचा आणि दुःख करण्याचा दिवस येत आहे जेव्हा समस्त मामल्यांचा अंतिम फैसला केला जाईल. वास्तविक हे लोक गफलतीत पडले आहेत आणि सत्य मानायला तयार नाहीत. जमिनीचे उत्तराधिकारी वारस आम्ही एकटेच असणार आणि जे काही जमिनीवर आहे ते सर्वच्या सर्व फक्त आमचं आहे आणि सर्वांना आमच्याजवळ परतून यायचं आहे.